माझी लहान 1.5 वर्षाची मुलगी अतिशय आवडीने ही खिचडी खाते. चला तर मग इथे मी अर्धी वाटी स्वच्छ निवडून घेतलेला इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. त्याचबरोबर तूर डाळ आणि मूग डाळ असे दोन्ही मिळून अर्धी वाटी डाळी घेतलेल्या आहेत. आता ह्या डाळी आणि तांदूळ आपण स्वच्छ असा 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया. त्याचबरोबर इथे मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून, भरपूर असा लसूण, 2 हिरव्या मिरच्या, भरपूर असा पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर. आता आपण फोडणी करणार आहोत. त्यासाठी मी कुकरमध्ये तेल टाकून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, ठेचून घेतलेला लसूण, हिरवी मिरची टाकून घेतलेला आहे. ही फोडणी छान तडतडली की यामध्ये चिरून घेतलेला टोमॅटो टाकूया. आता यामध्येच मी चिरून घेतलेला पालक टाकलेला आहे. फार जास्त तामझाम करायची गरज नाही. फक्त फोडणी छान कडक बसली की सगळं एकावर एक टाकून द्यायचं. पालक आणि कोथिंबीर टाकल्यानंतर मी आता यामध्ये डाळ तांदूळ टाकलेला आहे. आता यामध्ये मी गरजेनुसार पाणी टाकणार आहे. तर ही खिचडी थोडीशी आपल्याला पातळच करायची आहे. एकूण किती पाणी लागलं हे मी तुम्हाला पुढे सांगतेच. यामध्ये मी आता हळद टाकून घेतलेली आहे. गरजेनुसार पाणी मी ॲड करत आहे. हलवून पाहायचं. छान पातळ रसरशीत खिचडी खायला छान लागते. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि वरून थोडंसं साजूक तूप देखील टाकूया. हलवून पाहायचं. मी यामध्ये डाळ तांदूळ घेतलेल्या वाटीनेच 5.5 ते 6 वाटी पाणी टाकलेलं आहे. हलवून घेऊया आणि झाकण लावून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया. कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून पाहूया. आपली मस्त अशी डाळ पालक खिचडी तयार आहे. ह्याला वरून तडका वगैरे देण्याची अजिबात गरज नाही. मस्त अशी गरम गरम खिचडी सर्व करूया. वरून थोडीशी कोथिंबीर आणि मस्त असं भरपूर साजूक तूप टाकूया. अगदी मस्त अशी चवदार आपली डाळ पालक खिचडी तयार आहे. लहान मुलं ही खिचडी अतिशय आवडीने खातात. नक्की ट्राय करा. धन्यवाद.